हॅलो, वेलकम बॅक. पण पायथॉनची सीरीज स्टार्ट केली होती लाईक बेसिक सिलेबसच्या नुसार BBA सेमिस्टर 5 नुसार. त्याच्या प्रत्येक युनिट वाईज आपण सगळे पॉइंट्स घेतलेले राईट फ्रॉम इन्स्टॉलेशन, त्याची हिस्ट्री पासून डेटा टाइप्स, लिस्ट, टपल, डिक्शनरीज आणि सगळ्या गोष्टी फ्लो कंट्रोल असतील, त्याचे फंक्शन्स असतील किंवा इव्हन दो सगळे जे टॉपिक्स नुसार आहेत, GUI प्रोग्रामिंग आहे, एक्सेप्शन हँडलिंग आहे, फंक्शन्स आहे, ते सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ते आपल्या रेकॉर्डेड पण तुम्हाला भेटून जातील. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला गेला की ते सगळ्या गोष्टी मी लिस्टेड आउट केलेल्या. सुरेश सोनकांबळे चॅनलचं नाव आहे आणि तुम्ही ते बघता की सगळं प्लेलिस्ट ऑलरेडी मी कव्हर केलेलं आहे. यू कॅन सी दॅट द लिस्ट सगळं युनिट वाईज प्रत्येक पॉइंट वाईज प्रत्येक गोष्ट मी मेन्शन केलेली आहे. हिस्ट्री, फीचर्स, डेटा टाइप्स, कंट्रोल्स, लूप्स, स्ट्रिंग फंक्शन, लिस्ट, टपल, डिक्शनरी, प्रॅक्टिकल्स, काही क्वेश्चन सॉल्व्ह पण केलेले आहेत. तर आज आपला मेन जो उद्देश आहे, आज आपण काय करणार? तर त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम पण असतं पायथॉनचं. आणि त्या प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये खूप सारे स्लिप्स आहेत, 25 ते 30 स्लिप्स आहेत. त्याच्यापैकी सगळे प्रोग्राम आपण ऑन डेली बेसिस 2 ते 3 प्रोग्राम घेतात आणि 2 ते 5 किंवा 3 ते 5 बेस्ड ऑन द कॉम्प्लेक्सिटी अँड द लेंथ ऑफ द प्रोग्राम्स आपण ते डिसाईड करूया आणि रोज मी 2-2, 4-4 प्रोग्राम रेकॉर्ड करत जाईल जेणेकरून तुम्हाला ते ऍक्सेसिबल होईल. हे प्रोग्राम असे नसणार की डायरेक्ट कॉपी करून पेस्ट करणार. आपण एक एक गोष्ट आपण सगळं प्रॅक्टिकली टाइप्स आणि एक्सप्लेनेशन पण करणार जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकलचे एक्झामिनेशन जे प्रॉपरली तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि आपण प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट पण करणार आहे. तर ॲज पर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी TY BBA CA सेमिस्टर 5 2019 पॅटर्न नुसार तुमचं जे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे तर त्याला कोर्स CA 506 कम्प्युटर लॅब बेस्ड ऑन पायथन. तर आपण याच्यात स्प्लिट केलेले मी आपण सुरुवातीला काय करणार आहे त्याच्यामध्ये सेट ए आणि बी असे दोन पार्ट असतात. हालाकी तुम्हाला जावा आहे, MongoDB आणि पायथन आहे. तर आपलं फोकस पायथनवर असणार आहे. नंतर जावा वगैरे पण आपण करूया सेपरेटली त्याचा कोर्स लॉन्च करून. पण आता सध्या पायथन प्रॅक्टिकलवर फोकस करणार. तर प्रॅक्टिकल मध्ये पार्ट ए असतो तो तुमचा 15 मार्क्सचा आहे आणि पार्ट बी जो असतो तुमचा 25 मार्क्सचा आहे. तर आता साधारण दोन्ही मिळून तुमचे असतील 50 मार्क्स आणि 10 तुमचे इंटरनल असेसमेंट असतील, जे पण लॅब बुक असेल किंवा एक्सटर्नल एक्झामिनर जे आत येतील त्यांना प्रोग्राम रन केल्यानंतर जे क्वेश्चन आन्सर्स होतात त्याच्या रिलेटेड 10 मार्क्स. टोटल 50 मार्क्स फॉर द पायथन अँड 50 मार्क्स फॉर जावा ऑर MongoDB अपार्ट फ्रॉम दिस. द टोटल 100 मार्क्सचं असतं. पासिंग मार्क्स इज 40 मार्क्स. सो ॲज पर आपण करणार आहे. तर आता सुरुवातीला काय करूया आपण रदर दॅन डायरेक्टली सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स छोटे छोटे प्रॉब्लेम जे आहेत ते सेट ए वर फोकस करू आणि सेट ए चे जे आहे 15 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. एक एक क्वेश्चन घेऊन आज 2 ते 3 प्रोग्राम आपण सॉल्व्ह करूया आणि प्रॅक्टिकली त्याला आपण इम्प्लिमेंट करणार. चलो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल पायथन स्लिप्स. सो फर्स्ट प्रोग्राम ॲज युजल ऑलरेडी आपल्याकडे स्लिप आहे त्याची, तुमच्याकडे पण अवेलेबल असतात. सो आपण चेक करूया. सगळ्यात सुरुवातीला गेल्यानंतर हे आपले प्रॅक्टिकल स्लिप्स आहेत. ॲज पर द डिस्कशन 100 मार्क्सचा आहे. देन कोर जावा असतो, MongoDB असतो. पण आपला पहिला पार्ट आपण घेणार आहे पायथनचा. पायथन मध्ये ऑलरेडी सगळे बेसिक प्रोग्रामिंग मी कव्हर केलेले ते तुम्ही बघितल्यानंतर हे तुम्ही इथे येऊ शकता. डायरेक्टली प्रॅक्टिकल स्लिप सॉल्व्ह करायला गेले तर थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. कारण खूप सारे कॉम्प्लेक्स म्हणजे कॉन्सेप्ट एकत्रच मिक्स करून ते प्रोग्राम सॉल्व्ह करायचे असतात. तो डायरेक्टली जम्प करून सॉल्व्ह करण्यापेक्षा फर्स्टली ते सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट रिवाइज करा अँड देन वी स्टार्ट विथ दिस थिंग. पण पायथनच्या फर्स्ट स्लिप मधला ए पार्टचा फर्स्ट प्रोग्राम आपण बघतोय. तर प्रोग्राम्स आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला ते सॉल्व्ह करायला इझी होऊन जाईल. डायरेक्ट प्रोग्राम करण्यापेक्षा छोटे छोटे पार्ट मध्ये डिवाइड करून त्याला कंबाईनली आपण सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन त्यांचा खूप सिंपल असतो, पण त्याला समजण्यासाठी खूप वेळ जातो. सिंपल अंडरस्टँडिंग करायचं त्याच्यानुसार स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. एकाच वेळी सगळ्या गोष्टी करायला नाही जायच्या. त्यांचं सिंपल असं म्हणणं आहे की राईट अ पायथन प्रोग्राम टू एक्सेप्ट एन नंबर्स इन अ लिस्ट. ओके. अँड सेकंड आहे रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम द लिस्ट. तिथे 2-4 व्हेरिएशन असे क्वेश्चन बघितल्यानंतर स्टुडंटच्या मनात दॅट कन्फ्युजन होते की हे नेमकं करायचं. तिथे सिंपलची गोष्ट दिली आहे की त्याने लिस्ट बनवायची आणि आपल्याला माहिती आहे की लिस्ट कसं बनवलं जातं. जसं L इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट हा एक लिस्टचा. ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं की एक्सेप्ट नंबर म्हणल्यानंतर आपल्याला युजर कडून इनपुट घेणं गरजेचं आहे. युजर कडून इनपुट वगैरे कसे घ्यायचे ते आपण बघितलेले. आता आपण प्रॅक्टिकली याला सॉल्व्ह पण करू. म्हणजे आधी युजर कडून नंबर घ्यावा लागतो. किती नंबर एंटर करणार आहे त्याचा पण एक लूपद्वारे आपण इनपुट नंबर ऑफ इनपुट घेऊ शकतो. आणि एकदा इनपुट घेऊन आपल्याला ती लिस्ट पूर्ण जनरेट करायची. हा फर्स्ट प्रायोरिटी तुमचा असेल. एकदा की युजर कडून इनपुट केलेल्या व्हॅल्यूची लिस्ट तयार झाली
सेकंड त्याच्यानंतर तुम्हाला असं करायचं. त्या लिस्टमध्ये जे पण नंबर रिपीट झालेले असतील, त्या रिपीट झालेले नंबर आपल्याला रिमूव्ह सुद्धा करायचे. आता हे पायथन इज नॉट दॅट मच कॉम्प्लेक्स, की आपल्याला हे कसं करता येईल, काय करता येईल. खूप सिंपल, सिंपल सोल्युशन्स आहेत पायथनमध्ये. पायथन इज ऑलरेडी नोन फॉर द शॉर्ट कोड. तो शॉर्ट कोडच असणार आहे. त्याच्यामुळे हा प्रोग्राम इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. एवढं काही त्याच्यात डिफिकल्ट आहे नाही. त्याला आपण प्रॅक्टिकली आता इम्प्लिमेंट करू. सगळ्यात पहिला प्रायोरिटी आपला आहे, की आपल्याला लिस्ट जनरेट करून घेणे. सो आपण आयडियली वापरणार आहे पायथन आयडियली. त्याच्या आधी आपण काय करूया, एक फोल्डर बनवून घेऊ. फोल्डर मी इथे जातो डॉक्युमेंटमध्ये. एक नवीन फोल्डर आपण क्रिएट करून घेऊ. फोल्डर नाव देतो मी BBA प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल्स, ठीक आहे. 2025 जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. हा एक फोल्डर बनवून घेतला. आपण आयडियली वापरणार आहे पायथन प्रोग्रामिंग सॉल्व्ह करण्यासाठी. तो लोड्स गो हिअर्स अँड आयडियली ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. मी तो फोल्डर ओपन करतो. ओपन करूया आपण, किंवा एक नवीन फाईल बनवू आणि त्या फाईलमध्ये आपण सेव्ह करूया. प्रोग्राम सेव्ह करताना लक्षात घ्या, आपल्याला त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करायचे जे फोल्डर आपण बनवलेले आहे. आता PBSCA प्रॅक्टिकल 2025. आता मी याच्यात नाव देतो SLIPE स्लिप स्लिप ए स्लिप ए चा फर्स्ट फर्स्ट प्रोग्राम आपण सॉल्व्ह करतो स्लिप ए चा. तर सेम. तर आपण काय करूया, अंडरस्टँड अजून करण्यासाठी जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पण आपण तिथे प्रिंट करून ठेवू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रोग्राम ऍक्सेस करताना ते तुम्हाला सोपं जाईल. याचे सगळे प्रोग्राम पण मी तुम्हाला देऊन टाकेल. ऑलरेडी रेकॉर्ड होतात त्याच्यामध्ये, बघायला पण भेटेल. तर सगळ्यात अगोदर पायथन मध्ये डायरेक्टली तुम्ही आता पेस्ट नाही करू शकत. हा एक प्रोग्राम कन्सिडर होतो. म्हणजे कमेंट कसे देतो आपण पायथन मध्ये, सिंगल कमेंट साठी आपण यूज करतो हॅश. सो आपण हॅश यूज करूया जेणेकरून दिस, म्हणजे अंडरस्टँडिंग राहील की पायथन प्रोग्राम लिहायचे टू एक्सेप्ट द एन नंबर इन अ लिस्ट अँड रिमूव्ह द डुप्लिकेट फ्रॉम द लिस्ट. सो सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, राईट अ पायथन प्रोग्राम टू एक्सेप्ट द एन नंबर फ्रॉम द लिस्ट. एन नंबर म्हणजे जेवढे नंबर त्याला एंटर करायचे त्या नंबर साठी आपल्याला इनपुट लागेल. सो व्हॉट विल डू, विल टेक वन एन एन व्हॅल्यू नंबर लागणार होतो इन टॉप इनपुट फॉर टेकिंग इनपुट फ्रॉम युजर्स. आपण इथे डिफाईन करू की एंटर अ नंबर फॉर किती नंबर ऑफ एंटर द नंबर्स टू ऍड डेटा इन अ लिस्ट. डेटा इन अ लिस्ट, लिस्ट मध्ये किती नंबर ऍड करायचा त्याचा एक नंबर आम्हाला देऊन टाक. बेस्ड ऑन दॅट नंबर आपल्याला युजर त्या व्हॅल्यूच्या लिस्ट मध्ये स्टोअर करायचं. त्याच्या आधी आपण काय करूया, एक एम्प्टी लिस्ट बनवून घेतो. सपोज मी ओजी लिहितो, ओरिजिनल लिस्ट, OGL ओरिजिनल लिस्ट. सुरुवातीला एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये काही डेटा नाही, ठीक आहे. त्यानंतर इथे आपण एक युजर कडून नंबर घेणार आणि जेवढे नंबर युजर एंटर करेल बेस्ड ऑन दॅट नंबर आपल्याला इनपुट लिस्ट मध्ये स्टोअर करायचं. मग त्यासाठी काय करणार, फॉर लूप फिरून घेऊ आपण. फॉर आय इन रेंज करावं लागेल, कारण बेस्ड ऑन द नंबर ऑफ इनपुट्स त्याच्यानुसार आपल्याला फिरवावं लागेल. याचा अर्थ हा होतो की जेवढे नंबर युजरने एंटर केले तेवढ्या नंबर ऑफ टाइम तो लूप फिरेल आणि ते लूप जेवढे एक्झिक्यूट होऊन जाईल. कोलन देणारे इंटेंडेशन प्रॉब्लेम लक्षात घ्या. खूप सारे स्टुडंट इथे मिस्टेक करतात. ते आर ट्राईंग टू ऍडजस्ट दॅट कर्सर. कर्सर ऍडजस्ट करायचं नाही. कर्सर ऍडजस्ट केल्यामुळे प्रॉब्लेम होतो की इंटेंडेशनचा प्रॉब्लेम येतो. मग आता आपल्याला करायचं काय, जो पण व्हॅल्यू येणार आहे युजर कडून ती व्हॅल्यू युजर कडून घ्यावा लागेल. तेवढा नंबर ऑफ लूप फिरेल. युजर कडून व्हॅल्यू घेताना सपोज मी व्ही नावाचा एक घेतला आणि डायरेक्ट आपण इनपुट देणार, कारण इनपुट व्हॅल्यू कशात असतील. इनपुट डायरेक्ट घेतला तर तो कुठल्याही व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकतो. तर तुम्ही स्पेशली त्याला कन्वर्ट केले इंटिजर मध्ये, तर इंटिजर होऊन जाईल. सध्या आता मी डायरेक्ट इंटिजर इनपुट व्हॅल्यू घेऊन टाकतो. तर मी इथे म्हणतो की एंटर डेटा, ENTER एंटर डेटा. एंटर डेटा करू आणि हा डेटा आपल्याला लिस्टमध्ये ऍड करायचा आहे. लिस्टमध्ये डेटा ऍड करण्यासाठी एक फंक्शन आहे कॉल्ड अपेंड्स. आपण इथे काय करणार, OGL.APEND. हे सगळ्या गोष्टी मी लेक्चर पायथनच्या लेक्चरमध्ये प्रॉपरली घेतलेले आहेत. ते तुम्ही आधी बघितलं तर जास्त अंडरस्टँड होईल. पण आता डायरेक्ट आपण अप्लाय करतो. अपेंड काय करायचं, तर व्हॅल्यू. तर व्हॅल्यू कुठून भेटणार आहे, व्ही मध्ये. म्हणजे जेणेकरून जेवढ्या वेळेस तुम्ही इनपुट देणार बेस्ड ऑन द नंबर ऑफ इनपुट, ते सगळ्या गोष्टी ते अपेंड होऊन जाईल. आणि ऍट द एंड आपण काय करूया, या लिस्टला प्रिंट करूया. प्रिंट करण्यासाठी प्रिंटच वापरतात आणि सगळ्या गोष्टी ऍड होतील OGL. तर फर्स्ट प्रायोरिटी की राईट अप बाय द एक्सेप्ट द एन नंबर इन अ लिस्ट. एक्सेप्ट एन नंबर इन अ लिस्ट. एन नंबर म्हणजे नंबर ऑफ लिस्ट. आता आपण प्रोग्राम रन करू. रन करण्यासाठी तुम्ही F5 प्रेस करू शकता. आता एंटर किती नंबर, सपोज मला 5 नंबर ऍड करायचे. तर मी फर्स्ट डेटा ऍड केला असेल
आता काय चुकतं, अपेंड्स ॲट्रिब्यूट्स नॉट हॅज अ फंक्शन्स, असं कुठेही एरर आलं तर डिपेंडिंग ऑन प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुम्ही ज्या गोष्टी सॉल्व्ह करतात. आता डायरेक्टली घाबरून नाही जायचं. तो काय म्हणतो की ओजीएल डॉट अपेंड व्ह्यू, लिस्ट ऑब्जेक्ट हॅज अ नो ॲट्रिब्यूट्स अपेंड. फंक्शन जो अपेंड तो चुकले आपल्या स्पेलिंग, ए डबल पी असेल चेक करून घ्या किंवा APNDS अपेंड्स. लिस्ट डॉट्स अपेंड, A double P लक्षात घ्या, APPEND अपेंड. ठीक आहे. स्पेलिंग बिलिंग बघायचं नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. रन करू आता. क्लोज करतो मी आणि परत एकदा रन करतो. पेंड फंक्शन मी सपोज 3 डेटा ऍड करायचे, फर्स्ट डेटा, सेकंड डेटा, थर्ड डेटा. येस. जो फर्स्ट पैरामीटर होता, जो फर्स्ट पार्ट होता कि फर्स्ट पार्ट आहे कि write a Python program to accept n number in a given list. Write a program to accept n number from the list. n नंबर ऍक्सेप्ट केले लिस्ट मध्ये तो स्टोर आहे. ठीक आहे. आता सेकंड पार्ट हा आहे की एकदा नंबर ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला आपल्याला परत रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम द लिस्ट, लिस्ट मधून त्याला डुप्लिकेट रिमूव्ह पण करायचं. हा फर्स्ट पार्ट झाला. एम्प्टी लिस्ट बनवून घेतली, एन नंबर ऑफ बेस्ड ऑन इनपुट आपण एक लिस्ट बनवून घेतला आणि तो डेटा इथे ऍड झाला. सेकंड प्रायोरिटी हे करायचं आपल्याला की त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये डुप्लिकेट रिमूव्ह करायचे. आता रिमूव्ह करण्यासाठी पायथन मध्ये सिंपल लॉजिक आहे. बघायला गेलं तर असं बाकी प्रोग्राम मध्ये खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आपल्याला करावं लागतं की पहिल्या नंबरचं दुसऱ्या सोबत कम्पेअर करून तो ऑलरेडी एक्झिस्ट आहे की नाही चेक करून तो रिमूव्ह डुप्लिकेट करावा लागतो. पण पायथन मध्ये तसं काही नाही, सिंपल थिंग्स. आता ओरिजिनल लिस्ट आपल्याकडे भेटली तर ओरिजिनल लिस्ट मध्ये कुठला नंबर रिपीटेड आलाय की नाही तो चेक करून घ्यायचा. जो आला असेल तर त्याला आपल्याला रिमूव्ह डुप्लिकेट करून घ्यायचा. तर आपण सिंपल काम करू, याला पण नंबरच इनपुट घेऊ जेणेकरून सिंपल विल रिमूव्ह डुप्लिकेट करण्यासाठी. जी पण ओरिजिनल लिस्ट तयार होईल आपण इथे ॲज अ पेस्ट करून देऊ की ओरिजिनल लिस्ट म्हणून OGL नाव घेतलेलं. आता ओरिजिनल लिस्ट मधून रिमूव्ह डुप्लिकेट करायचं. त्यासाठी मी अजून एक एम्प्टी लिस्ट करून घेतो. RML रिमूव्ह लिस्ट किंवा RD करून घेतो, रिमूव्ह डुप्लिकेट्स एम्प्टी लिस्ट. आता नंतर आपल्याला आता सगळा डेटा कुठे भेटलेला आहे, OGL मध्ये. सो फॉर आय इन कुठे टाकणार आपण OGL, म्हणजे आपण डेटा कुठे शोधायचा, ओरिजिनल लिस्ट मध्ये. सगळ्यात अगोदर सगळे याच्यातलं व्हॅल्यू प्रिंट होत आहे की नाही चेक करून रन करू. F5 प्रेस केलं आपण. सपोज मला 4 डेटा ऍड करायचे, 2 2 3 4. सगळा डेटा जो आपण ऍड केला तो एका लिस्टमध्ये आला आणि त्या लिस्टमधून आपण परत त्याला एक्स्ट्रॅक्ट केलेले 1 बाय 1. आता आपलं काम आहे की याच्यामध्ये तो 2 आले तर दोनदा आलेला आहे, तो रिमूव्ह करायचा. क्वेश्चन आपला हाच आहे की राईट अ पायथन प्रोग्राम टू एक्सेप्ट एन नंबर इन अ लिस्ट अँड रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम लिस्ट. तर आता एक फ्लो आपला पूर्णपणे झालेला आहे. इव्हन दो आपण तो सगळा ओरिजिनल डेटा दुसऱ्या लिस्टमध्ये पण आपण टाकू शकतो, पण दुसऱ्या लिस्टमध्ये ऍड करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये जर डेटा रिपीट झालेला असेल तर तो काढायचा. याचे 2 ऑप्शन आहे. दोन्ही वेने तुम्ही करू शकता. तर बेसिकली आपण काय करू आधी, हा जो सगळा डेटा आहे, हा सगळा डेटा मी या लिस्टमध्ये ऍड करतो. लिस्टमध्ये ऍड करण्यासाठी काय फंक्शन आपल्याकडे, अपेंड नावाचं फंक्शन. तर हा डेटा मला ॲज इट इज रिमूव्ह डेटामध्ये ऍड करायचा असेल तर RD डॉट मी कुठल्या नावाचं फंक्शन वापरेल, अपेंड्स. ठीक आहे. RD डॉट अपेंड्स आणि सगळा डेटा कुठे भेटतोय आपल्याला, आय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सो मी इथे टाकणार आय टेबल. हा मी लेबलिंग करून घेऊ आपण. सपोज हा ओरिजिनल लिस्ट आहे, ओरिजिनल लिस्ट. ठीक आहे. आणि हा जो आहे RD. ठीक आहे. रिमूव्ह डेटा किंवा आफ्टर डुप्लिकेट किंवा नॉन डुप्लिकेट डेटा करू शकतो. नॉन डुप्लिकेट RD एन RD इथे प्रिंट करणार RD. चला एकदा चेक करून घेऊ फ्लो. याला स्क्रीन क्लिअर करून घ्या. फर्स्ट आपण हे करतो, जे लिस्ट आपण वरती बनवली ती सेम लिस्ट आपण खाली घेणार. रन प्रोग्राम. 3 मेंबर मी ऍड करतो, 2 2 प्रोजेक्ट. ठीक आहे. जो ओरिजिनल लिस्ट होता तोच नॉन डुप्लिकेट मध्ये आला. पण आता याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 वे. एक तर डायरेक्ट सिंपलचा ऑप्शन. तुम्हाला काय करायचं, इथे सेट वापरून घ्यायचं. इथे सेट मध्ये हा डेटा टाकून घ्यायचा. सेट काय करतो, ऑलरेडी तुम्हाला जे डुप्लिकेट डेटा आहे ना तो काढून टाकतो. पण त्याचं प्रॅक्टिकल मध्ये केलं तर जास्त मार्क भेटणार नाही, त्याच्यामुळे आपण दुसरं ऑप्शन बघणार आहे. पण तरी त्याला एक अप्लाय करून घेऊ. इथे काय करणार तुम्ही, सेट
ठीक आहे. सेट ऑफ आरडी हा एक ऑप्शन करून बघा. याने पण खूप सारा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ते नाही झालं तर आपण एकदम प्रॅक्टिकल वेनेच जाऊ. एका लाईनीचे मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये जास्त देणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितच करावं लागेल. पण चेक करून घेऊ. सपोज 5 डेटा आपण ऍड करतोय. 2, 2, 2, 4, 65. ठीक आहे. ते बघितलं आपण एक्स्ट्रा काहीच न करता तर सेट हा डेटा टाइप वापरले. इट इज अ काइंड ऑफ डेटा स्ट्रक्चर ऑल्सो. पण तर याने काय केलं, जे डेटा डुप्लिकेट आहे ते काढून टाकले. आपला जो एंड टार्गेट आहे, ठीक आहे, राईट अ पायथन प्रोग्राम एक्सेप्ट द एन नंबर इन अ लिस्ट अँड रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम द लिस्ट. ठीक आहे. आणि आपण जे रिमूव्ह मधले डुप्लिकेट व्हॅल्यू होते ते सुद्धा रिमूव्ह केले. आता हे जे सोल्युशन ऍक्सेप्ट करत असेल एक्सटर्नल एक्झामिनर ते ऑल ऑल ते बोलले की सेट विदाउट युजिंग सेट करा. आणि मोस्टली असं होतं की बिल्ट इन फंक्शन ते जास्त वापरू देत नाही. त्याच्यामुळे हा पण एक सोल्युशन आहे की या वेळेने तुम्ही रिमूव्ह डुप्लिकेट करू शकता. बट इट इज नॉट एक्सेप्टेबल देन दुसरं सोल्युशन सुद्धा आपण करून घेऊ. ते सिम्पली काय करायचं, आपण अपेंडच फंक्शन वापरणार आहे. फक्त काय करणार आहे इथे इन चा अर्थ होतो की त्या लिस्टमध्ये आहे की नाही ते. मग आपण काय करू, इफ आय इथे इनच्या ठिकाणी वापरू नॉट इन आर डी. याचा अर्थ काय होतो लक्षात, जर तो डेटा ऑलरेडी रिमूव्ह डेटा मध्ये जर नसेल नसेल तर तुम्हाला काय करायचं, त्या गोष्टी ऍड करायच्या. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, तो डेटा तो लिस्ट मध्ये आहे की नाही चेक करेल. जर असेल तर तो ऍड करेल, नसेल तर तो ऍड नाही करणार. सिंपल. आता आपण इथे परत प्रिंट करून घेऊ हा डेटा. सो लेट्स प्रिंट दिस थिंग. सिंपल प्रिंट नॉन डुप्लिकेट डेटा. आता सेट वगैरे काही वापरायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही इथे लिस्टचं नाव लिहू शकता. दॅट इज आरडी. आता रन करून बघा कसं रन होतंय. सिम्पली आपण काय करू, थोडंसं डुप्लिकेट डेटा आणि एक लॉंग डेटा घेऊ. सपोज मी 6 डेटा ऍड करायचा मला. 2, 45, 45, 2, 2, 45. ठीक आहे. सिंपल 2, 45, 78, 2, 2, 45. तर याच्यामध्ये 45 दोनदा आलेला आहे, 2 तीनदा आलेला आहे. पण आपण नॉन डुप्लिकेट डेटामध्ये जर बघितलं की 2, 45, 78. खूप सिंपलचा पार्ट आहे. फक्त त्याला क्वेश्चन समजला आला पाहिजे की नेमकं आपल्याला करायचं काय, अकॉर्डिंगली आपल्याला सॉल्व्ह करत जायचं. पायथन मध्ये जास्त लेंदी प्रोग्राम नसतात. खूप सिंपलचा पार्ट होतो. आणि एक स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. राईट अ पायथन प्रोग्राम टू ऍक्सेप्ट नंबर. तर आधी नंबर ऍक्सेप्ट करून घ्या. नंतर त्यांनी सांगितलं की लिस्टमध्ये स्टोअर करा. मग लिस्टमध्ये स्टोअर करून घ्या. त्याच्यानंतर त्याला जर रिम्यू डुप्लिकेट करायचे असतील तर मग त्यासाठी आपण वापरले की नॉट इन दॅट फंक्शन. सो ऑटोमॅटिकली त्याने डुप्लिकेट काय केले, रिमूव्ह करून टाकले. ठीक आहे. तर अजून एक प्रोग्राम घेऊ आज. रोज 2 ते 3 प्रोग्राम आपण घेणार आहे. सिंपल सिंपल प्रोग्राम. आता सेकंड स्लिपचा प्रोग्राम आपण सॉल्व्ह. पार्ट आहे समजलाय. सिंपलचा पार्ट होता. चलो नेक्स्ट गो फॉर द सेकंड प्रोग्राम. आता सेकंड प्रोग्राम हा आहे. आपण हा प्रोग्राम नवीन प्रोग्राम आपण घेणार. सो लेट्स ओपन द थिंग्स. नवीन फाईल घेऊ आपण. न्यू फाईल्स. आणि तो तिथे स्टोअर करणार आहे. पहिला क्वेश्चन, मल्टीलाईन कमेंटसाठी ट्रिपल कोट वापरतात. आपण पण इथे काय वापरू, ट्रिपल कोट. ठीक आहे. याला सेव्ह करून घेऊ. सेव्ह करताना मी सेम सीट करतो. फक्त याला ए मधलं सेकंड रो. ठीक आहे. सिंपल स्टेप बाय स्टेप जायचं. कुठेच कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. आता त्यांनी सांगितलं राईट अ पायथन प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट अ स्ट्रिंग अँड कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अप्पर केस लोअर केस लेटर्स. सॅम्पल इनपुट दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपला आउटपुट पण आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला करायचं काय ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर सिंपलचं पार्ट की ऍक्सेप्ट स्ट्रिंग इनपुट्स. तर आपण काय घेणार आहे, एस घेऊन टाकणार. इनपुट नावाचं फंक्शन इथे बनवून घेऊ. आपण इथे काय करूया, एंटर स्ट्रिंग, ENTR एंटर स्ट्रिंग युजर करून एंटर स्ट्रिंग करून. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करायचे अप्पर केस लोअर केस लेटर्स. त्यासाठी स्ट्रिंगचे फंक्शन माहिती पाहिजे. आपण स्ट्रिंग चॅप्टर मध्ये ते ऑलरेडी कव्हर केलेले आहे. ते आधी रिवाइज करून घ्या. स्ट्रिंग फंक्शन इज अप्पर इज लोअर नावाचे फंक्शन आहे. ट्रू आणि फॉल्स आपल्याला रिटर्न करा. आपल्याला काउंट करायचं लक्षात घ्या. त्याच्यामुळे इज अप्पर असेल तर त्याचा काउंट वेगळा असेल, इज लोअर असेल तर त्याचा काउंट वेगळा असेल. तर आपण काय करणार, जे पण स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगला आपण काय करणार, लूप मध्ये लावून टाकणार फॉर आय इन एस. तर फर्स्ट पार्ट तुमचा काय असतो की जो स्ट्रिंग तुम्ही ऍक्सेप्ट करताय तो स्ट्रिंग सगळा तुम्हाला एक एक कॅरेक्टर बाय कॅरेक्टर ऍक्सेप्ट होतोय की नाही, प्रिंट होतोय की नाही ते चेक करा. आता याच्यात आपण चेक करून याला प्रोग्राम रन करतो. जी अगोदरची विंडो असेल ते क्लिअर करून घ्या. नाव
आपण सिम्पलशी याला रन करू. या रन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक स्ट्रिंग आहे सपोज समथिंग समथिंग स्ट्रिंग्स आणि सगळे कॅरेक्टर एक एक ऍक्सेप्ट करतो. आपलं काम काय की तो पर्टिक्युलर कॅरेक्टर किती वेळ आलाय ते प्रिंट कर. पहिल्या प्रायोरिटी हाच असतो की जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्ही एका ठिकाणी आला. जो स्ट्रिंग पाहिजे होता तो स्ट्रिंग घेतला आणि त्याच्यातलं एक एक कॅरेक्टर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं. आता सेकंड काम आपलं खूप सिंपल आहे. तो फक्त चेक करायचा तो अप्पर केस आहे का की लोअर केस आहे. त्यासाठी एक फंक्शन चेक कसं करायचं इफ इरेट फंक्शन पूर्ण स्ट्रिंग कशामध्ये भेटते आपल्याला एस मध्ये आणि एस मधून आपण एक्स्ट्रॅक्ट केलं आय मध्ये तर आपण इथे चेक करणे आय डॉट इज अप्पर इज अप्पर आय मध्ये डेटा भेटतो आय सर आय डॉट इज अप्पर यू डबल पी आर डबल पी का सिंगल पी चेक करून घेऊ आपण आपण इथे काय करू प्रिंट करू आय चेक करून घेऊ फंक्शन बरोबर आहे की नाही सपोज मी कॅपिटल ए टाकला स्मॉल ए टाकला कॅपिटल ए टाकला इज अप्पर चेक होतोय कारण जे इज अप्पर असेल तरच तो मध्ये येतोय नाहीतर नाही येते ठीक आहे त्याच वेळी आपल्याकडे अजून एक फंक्शन आहे तो म्हणजे इज लोअर आयदर तुम्ही एल्स पार्ट मध्ये पण टाकू शकतात पण आपण परत चेक करून घेऊ इज अप्पर जसं आहे त्याच वेळी आय डॉट इज लोअर सुद्धा एल ओ डब्ल्यू ई आर LO is lower नावाचे फंक्शन आहे फंक्शन ऑलवेज कम थ्रू द राउंड ब्रॅकेट ठीक आहे मी प्रिंट करणार परत आहे ठीक आहे सो लेग चेक करून घेऊ सॉल ए ए दोन्ही प्रिंट होतात म्हणजे अप्पर पण केस चेक होतं लोअर केस पण चेक होते आपल्याला ते लेटर प्रिंट नाही करायचं आपल्याला काउंट प्रिंट करायचं मग काउंट प्रिंट करण्यासाठी या लूपच्या बाहेर जाऊन आपण मी इथे काय करतो UCNT अप्पर केस काउंट इक्वल टू 0 आणि LCNT लोअर केस काउंट इक्वल टू 0 आपल्याला करायचं काय जर अप्पर केस असेल तर कॅरेक्टर नाही प्रिंट करायचे आपल्याला अप्पर केस ची काउंट इम्प्लिमेंट करायचं याच्यात डायरेक्टली काउंट प्लस प्लस वापरता येते म्हणून आपण अप्पर केस इज इक्वल टू अप्पर प्लस काउंट 1 करू लोअर केस कॅल्क्युलेट करताना लोअर केस प्लस काउंट करूया आपण सो इथे जाऊ LCNT इज इक्वल टू LCNT प्लस 1 आणि ऍट द एंड आपल्याला त्या प्रिंट करायचं आहे नंबर ऑफ लोअर केस अँड अप्पर केस इक्वल टू ते सो मी हीच लाईन वापरतो इथे PRINT प्रिंट डबल कोट मध्ये जाणार आपण इथे राईट आणि हा जो पार्ट आहे हा कॉपी करून घेतो मी नंबर ऑफ नंबर ऑफ अप्पर केस इन अ लिस्ट प्लस यू सॉरी यू कॉमा करा नॉट प्लस UCNT अप्पर केस भेटून जाईल त्याच वेळेने आपण इथे प्रिंट वापरणार आहे ठीक आहे खाली प्रिंट करा इथे काय वापरायचं आपल्याला नंबर ऑफ लोअर केस कॅरेक्टर्स कुठे वापरला आपण तो LCNT मध्ये आणि इनपुट आपलं फिक्स आहे दिस इज क्विक बॉक्स ठीक आहे एक रन करून घेऊ तोच इनपुट टाकतो तुम्ही बघू शकता की नंबर ऑफ अप्पर केस इज 3 अँड नंबर ऑफ लोअर केस इज 3 करेक्ट सेम इनपुट प्रॉपर आउटपुट सो दिस इज युअर सेकंड प्रोग्राम ठीक आहे त्यात आपण 2 प्रॅक्टिकल स्लिप सॉल्व्ह केले अशा वेळेने आपण रोज 2 ते 3 प्रोग्राम सॉल्व्ह करत जाणार त्यांनी तुम्ही त्या प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघा जे पण डाऊट असेल तुम्ही युट्यूबवर पण विचारू शकतात आणि जर असेल नाही तर आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे इव्हन दो काही प्रॉब्लेम असेल तर मोस्टली युट्यूबला विचारा जास्त कनेक्टेड राहू आपण आणि स्टेप बाय स्टेप आपण सगळे प्रोग्राम एक करून सॉल्व्ह करणार आहे एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण सगळे प्रॅक्टिकल स्लिप सॉल्व्ह करू ठीक आहे थँक्यू सी यू नेक्स्ट लेक्चर बाय